आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। मला जीवन दिले आणि तूच माझं प्रेम केले सर्वांपेक्षा श्रेष्ठ तूच मला जीवन दिले आणि तूच माझं प्रेम केले सर्वांपेक्षा श्रेष्ठ हालेलुया तुझ्यासारखा कोणी नाही येशू तूच मला जीवन दिले येशू तुझ्यासारखा कोणी नाही येशू तूच मला जीवन दिले तूच मला जीवन दिले आणि तूच माझं प्रेम केले सर्वांपेक्षा श्रेष्ठ तूच मला जीवन दिले आणि तूच माझं प्रेम केले सर्वांपेक्षा श्रेष्ठ पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे क्राइस्ट एम्बेसी इंडियातर्फे आमच्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. आणि जिथे कुठे आपण आहात आपले हात उंचवू शकता आणि प्रार्थनेमध्ये अन्य भाषेत प्रार्थना करू शकता. रिक्रोबो शहा तेरा ब्रांद्रोबो रिक्रोबोंदा रबा शहा तेरा ब्राकातोरी ब्रांदे ए ब्राली क्रोबोंद्रोबो साबांद्रोबो शाब्राखी किरोबोंद्रोबो साब्रांदे ए ब्रोकेतारी क्रेबांद्रोबो रबा शहाते ओ ब्राकाती रोबोंद्रोबो रबाद्रोबोंद्रोबा साराबांद्रोबो किरोबोंद्रोबो रबा हाते रे ब्रेंदेरोबो शहाते इब्राहातो रोक्रोबोंद्रोबा शहांता. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद या महिन्यासाठी पिता परमेश्वर. ओ राब्रांदो कीर ब्रोंद्रोबो सिब्राहाते या आठवड्यासाठी पिता परमेश्वर. रो ब्रांदो कीरो बोंद्रबा रबा हाते रे ब्रोखोतो बोंद्रबा
rabahante ori krahandro boshahante arabrakote robondro borabahate rebrondro boshahate rikrabondro boshahate rabrondro obrakate rabondro basala bahante. धन्यवाद 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 पिता परमेश्वर. ही प्रार्थना मी येशूच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया हालेलुया. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू घेतलाय. ख्रिस्त विरोधी विचारांनी अंधकाराच्या योजनेविरुद्ध देश आणि त्यांच्या नेत्यांना गोंधळात टाकण्यासाठी आणि फसवणुकीच्या मार्गावर आणण्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. रीत्रबाहाते ब्रेंदे. आपण वचन बघणार आहोत. यिर्मया याचा पहिला अध्याय 9 ते 10 वचन म्हणते, मग प्रभूने आपला हात पुढे करून माझ्या तोंडाला स्पर्श केला. परमेश्वर मला म्हणाला, मी माझे शब्द तुझ्या तोंडात घातले आहे. ऐक, आज मी तुला राष्ट्राकडे पाठवित आहे आणि त्यांच्यावर राज्य नेमल्या आहेत. हालेलुया. त्यांचा नाश करण्यासाठी आणि तोडण्यासाठी, त्यांचा नाश करण्यासाठी आणि तोडून टाकण्यासाठी आणि त्यांना थांबवण्यासाठी आम्ही अन्य भाषेत कळकळीने प्रार्थना करीत आहोत. ख्रिस्त विरोधी विचारांनी देश आणि त्याचे नेते यांनी दिशाभूल आणि फेरफार करण्यासाठी अंधाराच्या योजनाचा ते विरोध आणि मध्यस्थी करीत आहे. यासाठी आपण प्रार्थना करीत आहोत. आम्ही शत्रूच्या आसुरी योजनेविरुद्ध प्रार्थना करीत आहोत की ते लसीकरण ज्यांनी घेतल्या आणि ज्यांनी नाही घेतले असे 2 राष्ट्रांमध्ये विभाजित करायचे विचार करीत आहेत. येशूचे नाव घ्या आणि देश व त्यांचे नेते याच्यापासून सैतानाची शक्ती व त्याचा प्रभाव तोडा. प्रार्थना करा. हा सैतानाची वेळ नाही म्हणून तो पुढे जाऊ शकत नाही. आम्ही त्याचे प्रयत्न निरर्थक ठरवितो आणि आम्ही प्रभू येशूच्या नावात त्याची कामे नष्ट करीतो. तर आपण जिथे कुठे प्रार्थना करा. या सगळ्या गोष्टीसाठी जे मी सांगितले, जे नेत्यांसाठी प्रार्थना करायची, शैतानाची युक्ती जे आहे त्यांना आपण येशूच्या नावात नष्ट करीत आहोत. प्रार्थना करा. री ब्रोशे ते रबो लिखरा बांद्रो ओ ब्राका ते रब्रो कोतोरी रबांद्रो बोशा बाहाते क्रे बोद्र बांदे इब्रा सहांते एक रोबो शित्र बोला बाहांद्रो बोकी रबाला हाते रे ब्रे रे 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 रा शोतोरी क्री बोंदे आब्रो खेते रबांद्रो ओला शहाते रिखरा बांद्रो बोसा ब्राते रे ब्रोंद्रो बोकी रबांद्रो बोशा हाते आरा जांद्रे गेद्रो बो सिक्रो बोंद्रो बोशा हालित्र बोंद्र बासा हांते इब्राहा रे 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 बोशा हाती कितरो बोशा हांते एब्राहांतो कितरो बोला बहांतो. प्रार्थना करा. अन्य भाषेत कळकळीने प्रार्थना करा. आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या नेत्यांसाठी, आपल्या लीडरसाठी. रोत्रो बोशा हांते एब्रो कितर बोंद्र बासा हांते इलाहांत्रो कोत्रो बाशा हाते कितरो बोशा हांते. ही शैतानाची वेळ नाहीये. ओरा ब्रोंद्रो बोसा ब्राखाती रबांत्रो बोसा हाते रे ब्रेहे तो रिब्राहा तो रबांदे एब्रो खाती रबोंद्र बोसा रब्रांदे ले बोशा हाते ओ रबांदो. घोषणा करा. ओ री रे 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 बेशा हाते इब्रोखन तो रोबोसा हाते. शैतानाची सगळ्या युक्ती येशूच्या नावात आम्ही नष्ट करीत रोबोंद्र बासा हांते. लसीकरणाची योजना जी आहे ती असफल येशूच्या नावात रोब्रोंद्र बोसा क्रिंद्रो बोसा हाते रब्रांदो ओ राबाशा हाते इक्रबांद्रो बोशा हांते. पिता परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो, घोषणा करतो पिता परमेश्वर, जी हे देश पिता परमेश्वर 2 जाती पिता परमेश्वर लसीकरण घेतलेले आणि नाही घेतलेल्या मध्ये जे विभाजित करण्याची जी योजना आहे पिता परमेश्वर, त्या आम्ही येशूच्या नावात ओ री ब्रेंद्र नष्ट करीते री ब्रोंद्रबा सहात थांबितो. ओ री ब्रोखाते रा ब्रोंद्रबो शहाते एब्रा खाती रो ब्रोंद्रबा सहांतो इब्राला हाते रे ब्रेखेते रो ब्रोंद्रबो साबांदे इब्राहांते केत्रोबो शहाती इब्रोंद्रबो साला बुरकी रो ब्रोंद्रबो सहांते. हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद. ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावात मागितो. आमेन. हालेलुया हालेलुया. आपण अजूनही प्रार्थनेच्या स्थितीत आहोत. आपण आपल्या दुसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करणार आहोत. आम्ही सर्व मानवासाठी आणि जगातील देशासाठी प्रार्थना करीत आहेत. 1 तिमोथेस याचा 2 अध्याय आणि 1 ते 4 वचन म्हणते की सर्व मनुष्याचे तारण व्हावे आणि सर्वांनी सत्य ओळखावे. हालेलुया. हबक्कू याचा 2 अध्याय आणि 4 वचन म्हणते, कारण समुद्र पाण्याने भरले आहेस, म्हणूनच परमेश्वराच्या गौरवाचे ज्ञान
पृथ्वीवर भरून जाईल. हालेलुया. अशी प्रार्थना करा की देवाच्या ज्ञानाने पृथ्वी भरून जाईल. जसे पाणी समुद्राला, तसे आम्ही राज्यात हजारो आत्म्यांना जिंकून जोडत आहोत. रिब्राते रोब्रोखेंते इब्राला हानते रोबाशा हाती कित्रो बोंद्र बोसा ब्राकोंद्र बासाला हानते इराहानते. होय पिता परमेश्वर, आम्ही आत्म्यांना जोडितो, जिंकितो पिता परमेश्वर. राष्ट्रात, राष्ट्रभरात पिता परमेश्वर, पूर्ण देशात पिता परमेश्वर, या विश्वामध्ये पिता परमेश्वर, आम्ही सगळे लीडर्स पिता परमेश्वर, आम्ही जे पिता परमेश्वर, जी मंडळी आहे पिता परमेश्वर, जे भाऊ बहिणी पिता परमेश्वर, त्यांना आम्ही एकत्रित करू तो पिता परमेश्वर येशूच्या नावात. हो पिता परमेश्वर, रिक्रा बांद्रोबो शहानते रीरा बांद्रोबो साखरा हानते ओ ब्राकेते रोबोंद्रोबो साला बांद्रोबो शहानते इब्रा खांत्रोबो सारा ब्रिकोत्रोबोंद्रोबो साला बांदे ए ब्रोंद्रबा साला बोंद्रबा शिक्रोबोंद्रोबो शहाते ए ब्राहानते कित्रोबोंद्रोबो साला हाते दी ब्रांदे. प्रार्थना करा अन्य भाषेत. रोब्रोंद्र प्रोबो की रोबोंद्रोबो सारा बांदे ए ब्राखेतो रोबो लित्र बांद्रोबो सिक्रोंद्रोबो शहाते ए ब्राहाते रिब्रोंद्र बराबा होतो के तेरा बोंद्रबा सिक्राहानते. हालेलुया. रिब्रेंद्रे बोसा ब्रोंद्रबा कातारा बोंद्रे ए ब्राहाते रिब्रोकोत्रो बोंद्रो रोबो शहाते ई ब्रोंद्रबा सहानते. पिता परमेश्वर, वचनाद्वारे पिता परमेश्वर, या विश्वभरात पिता परमेश्वर सत्याची ओळख पिता परमेश्वर लोकांना झालीये. रिंद्रबा सुक्रोंद्रबो साब्रेंदे ई ब्रोंद्रबो साक्रिक्रोबोंद्रबा शहाते. हो पिता परमेश्वर, हा पूर्ण जग पिता परमेश्वर, जे आम्ही आत्मा जिंकतोय पिता परमेश्वर, त्यांनी आत्म्याने पिता परमेश्वर, तुझे लोकांनी पिता परमेश्वर भरून जाईल पिता परमेश्वर. रो ब्राहातेरी ब्रोंद्रबा खातीर ब्रोंद्रे ए ब्राहातोरो बोंद्रबा शहाते ए राहातेरी ब्रोंद्रबा साखांतो ओ ब्राहालेरे ब्रोकीर बोंद्रबा शहाते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद तुझ्या योजनेसाठी आमच्या जीवनात पिता परमेश्वर. या जगासाठी तुझी योजना पिता परमेश्वर सफल येते येशूच्या नावात. रोब्रोंद्रबा खाती रोब्रोंदो शैतानाच्या सर्व युक्त्या पिता परमेश्वर रोब्रांदे येशूच्या नावात आम्ही कापतो. रिक्रे ब्रोंद्रबा शांते ए ब्राहाती रोब्रोंद्रबो सिक्राबांतो ओ लाहाते रिब्राहांतो ओ राजाहाते रे ब्रेहेते राहांते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. ही प्रार्थना आमच्या तारणाऱ्या येशूच्या नावात मागितो. आमेन. हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. आता ही सुंदरची वेळ परमेश्वरची स्तुतीची आणि आराधनेची आहे. तर आपण आपल्या क्वायर टीमला आमंत्रित करू आणि परमेश्वरची स्तुती करू. आपल्या हृदयाने, आपल्या स्वतंत्रपणे, आपल्या आत्म्याने परमेश्वरची स्तुती करा. जिथे कुठे आहेत आराधनेमध्ये आपल्याला मी सर्वांचा आमंत्रण करते. री प्रोते बोशाहांते. धन्यवाद.
हालेलुया. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ऑनलाईन मराठी चर्चमध्ये. तर ही वेळ आहे वास्तविकतेची संग्रहची. वास्तविकतेचे संग्रह तुम्हाला तयार करते दिवसासाठी व दिवसाला तयार करते तुमच्यासाठी. तर आजचा विषय आहे एक प्रार्थना करणारा याजक म्हणून तुमचे स्थान घ्या. हालेलुया. परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो, दुधारी तलवार त्यांच्या हाती असो. तिच्या योग्य राष्ट्रांचा सूड त्यांनी उगवावा आणि लोकांना शासन करावे. स्तोत्र संहिता 149 वा अध्याय 6 ते 7 वचन सांगितले आहे. पुष्कळ जागतिक नेत्यांच्या खराब निर्णयामुळे आणि निवडीमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्या आहेत. अर्थव्यवस्था संपुष्टात येत आहेत आणि आज जगभरात इतर असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शास्त्रवचनामध्ये तुम्ही या गोष्टी बऱ्याच वर्षापूर्वी भाकीत केल्याचे निरीक्षण कराल आणि आज त्या सैतानी शक्ती ही कारस्थाने रचत आहेत. हालेलुया. एक जग सरकार, संपूर्ण जगाचे एकच सरकार, एक जग अर्थव्यवस्था, संपूर्ण जगाची एकच अर्थव्यवस्था आणि एक जग धर्म, संपूर्ण जगाचा एकच धर्म. या सर्व योजना बायबलमध्ये आधीच भाकीत केलेल्या होत्या. बायबल सांगते न्यायाला मागे ढकलले आहे, नीतिमत्ता लांब उभी राहिली आहे, कारण चव्हाट्यावर सत्य अडखळून पडले आहे. तेथे सरळतेचा प्रवेश होत नाही. सत्याचा अगदी अभाव झाला आहे. दुष्कर्मापासून दूर राहणारा बळी पडतो. परमेश्वराने हे पाहिले व न्याय नाही म्हणून त्यांची इतरांची झाली. कोणीच कर्ता पुरुष नाही हे त्याला दिसून आले. कोणी मध्यस्थ नाही म्हणून तो विस्मित झाला. तेव्हा त्यांच्याच बाहुने त्याला सहाय्य केले. त्यांच्या न्यायत्वाने त्याला आधार दिला. यशया 59 वा अध्याय याचे 14 ते 16 वचन लिहिले आहे. कोणी मध्यस्थी नाही या वाक्य प्रचाराचा वास्तविक अर्थ तेथे मध्यस्थी करणारे कोणीच नव्हते असा आहे. तुम्ही पाहू शकता का की तुम्ही एक प्रार्थनाशील याजक, एक मध्यस्थी करणारा म्हणून तुमचे स्थान का घेतलेच पाहिजे. आपण पित्याच्या इच्छेला कार्यरत करणारे आहोत. आपण त्याचे राज्य आणि नीतिमत्व पृथ्वीवर आणि मनुष्याच्या हृदयामध्ये प्रस्थापित करणारे आहोत. एक ख्रिस्ती म्हणून आज ही तुमची भूमिका आहे. हे निर्बाधित, निर्दयी, विध्वस्त आणि सततची अंधाधुंदी गोंधळ पाहत रिकामे बसू नका. उभे राहा, निर्णय घ्या आणि सैतान जगामध्ये मोकळे सोडत असलेल्या नाश, हिंसाचार, विनाश, अंधाधुंदी, गडबड ह्याला नाही म्हणा. जगातील नेत्यांसाठी, राष्ट्रपती आणि राष्ट्रांच्या पंतप्रधानांसाठी कळकळीने प्रार्थना करा की त्यांची अंतःकरणे आणि मने सैतानाच्या युक्तीपासून दूर होतील. प्रार्थना करा की ते भविष्य धोक्यात घालणाऱ्या निवडी आणि निर्णयापासून दूर आहेत, तर ते त्यांच्या लोकांना गरिबी आणि मृत्यूच्या संकटात टाकणाऱ्या कल्पनांचा प्रतिकार करत आहेत. तुम्हाला आवश्यक बदल दिसण्यापूर्वी दिवस, आठवडे किंवा महिने लागू शकतात, परंतु थांबू नका. प्रार्थना करत राहा, कारण तुम्ही पवित्र आत्म्याच्या स्तरामध्ये एक सरकने बदल घडवून आणत आहात. आपण जसे प्रार्थना करतो तशा गोष्टी देवाच्या आपल्या जगासाठी असलेल्या इच्छा आणि उद्देशाच्या दिशेमध्ये बदलत आहे. देवाला गौरव. हालेलुया. तर ही वेळ आहे प्रार्थनाची. तुम्ही माझ्यानंतर प्रार्थना बोलू शकता. नीतिमान पित्या, जे सामर्थ्य, अधिकार आहेत ते तू नियुक्त केले आहेस. म्हणूनच मी प्रार्थना करतो की जगभरातील राष्ट्रांच्या नेत्यांच्या जीवनामध्ये तुझे नीतिमत्व टिकेल. चुकीचे सल्ले आणि न्यायापासून त्यांच्या मनाचे रक्षण कर आणि देवाचे ज्ञान त्यांना द्यावेत
येवो. येशूच्या नावात आमीन. हालेलुया. तर ही वेळ आहे साक्षीची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड। मेरा नाम हन्ना देसवाल है और मेरी गवाही है मेरे सेल का कि मेरे सेल में लोग नहीं आ रहे थे, तो मैं भी लोग बुलाती थी, लोग नहीं आते थे। तो एक दिन मैं और 2 बहनें मिलके हम लोग सभागता का प्रार्थना किए। जैसा मेरा से प्रार्थना खत्म हुआ और 5 मिनट बाद एक सिस्टर आई और 3-4 दिन से बहुत बीमार थी और जाके डॉक्टर के पास दवा ली, कहीं नज़र झराई, क्या क्या की, लेकिन वो अच्छी नहीं। फिर मेरे पास आई, बोली अरे मनीष मम्मी मैं आपको ढूंढ रहा, क्या हुआ? बोली यार मैं बहुत बीमार हूँ, मेरे लिए मुझे टाइम दो, मुझे कब आपके घर पर आऊँ, मुझे अच्छा कर दो। मैं बोला आ जाओ अभी। तो जैसे उस बहन के लिए प्रार्थना की यीशु के नाम में, वो बहन तुरंत अच्छी हो गई और एकदम अच्छी हो गई। बोली अरे मेरे लिए क्या किए, मैं अच्छी हो गई। जैसे वो गई अपने घर पर तो तुरंत उनके बाजू में 2 बहनें थी, तो उनको बताई कि यार उधर पर चलो ना, बहुत अच्छा होता है, और प्रार्थना की मैं सही हो गई। तो बहनें उन लोग को भी बताई, लोग आने लगी अपने आप मेरे घर पर भी, और मेरा सेल भी बढ़ गया और लोग आ रहे हैं। इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देती हूँ और धन्यवाद देती हूँ अपने परमेश्वर के जन अपने पास्टर राजीव का, कि जो मुझे सिखाएं और मैं वो कर पाई। थैंक यू पास्टर, धन्यवाद। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। धन्यवाद तू स्पर्श केले आणि जवळ घेतले, तुझा आनंद मनामध्ये भरतो। प्रभू मी किती आभारी आहे। धन्यवाद तू स्पर्श केले आणि जवळ
घेतो तू आहेस प्रभू तू श्वास मी घेतो तू श्वास मी घेतो तू श्वास मी घेतो दोन दृश्याला महान दृश्य के वो हा परमेश्वर संपूर्ण साम तुझे आहे कुठल्याच मनुष्याकडे कुठलाच अधिकार नाही शिवाय त्याचा जो अधिकार तू त्यांना दिला आहेस जगातील सर्व देश तुझे आहेत जगातील सर्व लोक तुझे आहेत प्रत्येक आत्मे तुझे आहेत प्रभू प्रत्येक आत्मा तुझे आहे प्रभू आणि कोणी पण तुझ्या विरोधात उभे नाही राहू शकत प्रभू आत्मा शैतानी आत्मा तुझ्या विरोधात लोकांना भडकवते प्रभू त्यांच्या प्रभावाला आम्ही कापतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये हा प्रभू जर आमच्या डाव्या आणि 10,000 आमच्या उजव्या बाजूला येतील पण कुठलाच वाईट आमच्या पुढे येणार नाही प्रभू येशूच्या नावामध्ये ते ठिकाणून आम्हाला कृपा भेटलेली आहे प्रभू ते ठिकाणून प्रभू आम्हाला कृपा भेटलेली आहे धन्यवाद देतो प्रभू धन्यवाद देतो तुझ्या अनुग्रहासाठी तुझ्या करुणासाठी तुझ्या प्रेमासाठी धन्यवाद देतो प्रभू तुझ्यासारखा कोणी नाही धन्यवाद देतो पवित्र आत्मा या वेळेसाठी जी तू आम्हाला दिली आहेस धन्यवाद देतो आम्ही बोलतो आमचे हृदय उघडे आहे वचन ऐकण्यासाठी प्रभू धन्यवाद देतो आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही मागतो आमेन बस शकता तुम्ही प्रेज द लॉर्ड कसे आहात शेजाऱ्याला बोलू शका स्वागत आहे तुमचे तुम्हाला बघून आनंद झाला प्रेज द लॉर्ड मला विश्वास आहे की तुम्ही वचन वाचत आहात आणि वचन तुमच्या विचाराला बदलत आहे प्रेज द लॉर्ड तुम्हाला माहिती आहे वचन वाचण्याचं हेच कारण आहे की तुम्ही त्या प्रकारे विचार करा आणि त्या प्रकारे काम करू शकाल ज्या प्रकारे परमेश्वर विचार करतो परमेश्वर त्या प्रकारे काम करतो हा आपला सर्वात मोठा उद्देश आहे की आपण जगाला ख्रिस्त दाखवू त्याला बोलू आपण जगाला ख्रिस्त दाखवू तर काही आवश्यक गोष्टी आहेत आजपासून तो माझा टॉपिक आहे सम इम्पॉर्टंट थिंग्स काही आवश्यक गोष्टी मला विश्वास आहे It can be like a sermon on the mount, पर्वतावर बसून काय आशीर्वादित गोष्टी बोलल्या होत्या त्यांचा एक दुसऱ्याशी कुठला संबंध नव्हता पण ते खूप महत्वाचे होत्या तर मेसेजचा कुठला टायटल नाही गरजेचं नाही की मेसेज मध्ये टायटल असो मेसेज बिना टायटलचा पण मेसेज आहे प्रेज द लॉर्ड सुन रहे हैं आप मैसेज बिना टाइटल के भी मैसेज है सो टायटल देण्यासाठी मी त्याला टायटल देत आहे काही आवश्यक गोष्टी मला विश्वास आहे तुम्हाला याचा उपयोग होईल त्या गोष्टी करण्यासाठी ज्या गोष्टी करायला परमेश्वराने तुम्हाला बोलवले आहे तर आपण सुरुवात करणार आहोत लूक याचा 10वा अध्याय 38 वचनापासून इंटरेस्टिंग स्टोरी बघ येशू आणि त्याचे शिष्य त्याच्या मार्गाने जात असता तो एका खेड्यात आला तेथे मार्था नावाच्या स्त्रीने त्याचे स्वागत करून आदरातिथ्य केले लक्षात ठेवा मार्था नावाची स्त्री होती ठीक आहे पुढचं वचन तिला मरिया नावाची एक बहीण होती ती प्रभूच्या पायाजवळ बसली व तो काय बोलतो हे ऐकत राहिली पुढचे पण मार्थेच्या अतिकामामुळे तारंबळ झाली ती येशूकडे आली आणि म्हणाली प्रभू माझ्या बहिणीला सर्व काम माझ्यावर टाकले याची तुला काळजी नाही काय तो मला मदत करायला तिला सांग तर तुम्हाला गोष्ट समजली
येशू ख्रिस्त जात होता मार्था नावाच्या महिलेने त्याच्या घरी बोलायला स्वागत करून. तिची बहीण होती मरियम, येशूचं ऐकत होती. असं पकडा की 12 शिष्य होते, म्हणजे 13 माणसांचं जेवण बनवणं कठीण होतं एका महिलेसाठी. मग ती तिच्या बहिणीला बोलवत होती कामासाठी की ते वचन ऐकून सोडून काम कर. मार्था सेवा करून करून थकली. मग ती प्रभूकडे आली, येशूकडे आली आणि बोलली, प्रभू तुला काही चिंता नाही का? माझ्या बहिणीने तुझी सेवा करायला एकटंच मला सोडलं आहे, तर तिला बोल की माझी सहायता कर. व्हॅलिड पॉइंट की इतके सारे पुरुष आहेत, मी जेवण शिजवत आहे, जेवण करत आहे, तर काय काय पाहिजे, तिला सहायता पाहिजे होती. प्रभूने उत्तर दिले, मार्था मार्था तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस. प्रभूने उत्तर दिले, मार्था मार्था पुष्कळ गोष्टींविषयी दगदग करतेस, पण एक गोष्ट आवश्यक आहे हे मी सांगतो की कारण मरियेने तिच्यासाठी चांगला कार्यभाग निवडला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. नॉर्मल तुम्ही काय एक्सेप्ट केलं असतं की येशू काय बोलला असता की मरियमची बहीण बरोबर बोलते, जाऊन तिला जेवण करायला मदत कर. कृष्ण नाही. येशू आत्मिक होता. Jesus was spiritual. येशू आत्मिक होता. तो प्रत्येक वेळी आपल्या परिस्थितीविषयी जीवित होता. प्रत्येक वेळी डोके कायम आत्मिक गोष्टींविषयी होते, आत्मिक वस्तूंवर होते. प्रत्येक वेळी लोकांचं लक्ष केंद्रित करत होता की योग्य काय आहे आणि चुकीचे काय आहे. मनुष्याप्रमाणे बरोबर काय होतं की मरियम जाऊन मार्थाचं मदत केली करणे हे मनुष्यासाठी योग्य होतं, तुझ्यासाठी नाही. येशू काय बोलला की हे अवश्य आहे की त्यांनी काय केलं आहे, उत्तम भागाला निवडले आहे जे त्यापासून घेतले जाणार नाही तिच्यापासून. इथे 2 काम होते. एक काम काय होतं, काम करण्याचे, आणि एक काम होतं वचन ऐकण्याचे. प्रेज द लॉर्ड. कारण ती काय करत होती, वचन ऐकत होती. बघू शकता तुम्ही 39वें वचन इथे बघू शकता तुम्ही. तिला मरिया नावाची बहीण होती, प्रभूच्या पायाजवळ बसली व तो काय बोलतो हे ऐकत राहिली. ये पहला काम. 40. पण मार्थेची अति कामामुळे तारांबळ झाली. तिथे 2 कामं होत होते, बघू शकता तुम्ही. काम होतं वचन ऐकण्याचे आणि एक काम होतं सेवा करण्याचे. नॉर्मल व्यक्ती काय बोलला असता, सेवा कर, काय कर. पण येशू ख्रिस्त नाही. येशू ख्रिस्त काय बोला, 42वें वचन, पण एक गोष्ट आवश्यक आहे, एक गोष्ट आवश्यक आहे. और उस उत्तम भाग को मरियम ने चुन लिया है. यानी 2 कामों में मरियम ने कौन सा काम चुना था, वचन को सुनने का, और यीशु मसीह ने क्या कहा, वो काम कौन सा है, उत्तम काम. प्रेज द लॉर्ड. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. हम यीशु मसीह यहां पर क्या बता रहा था, येशू ख्रिस्त सांगत होता जे काम आपण करतो आपण त्यापेक्षा मोठे आहे. कधी कधी लोक इतका कामात व्यस्त असतात की ते आपल्या स्वतःला विसरतात. सेवा करून करून थकतात, ते विसरतात की परमेश्वराला त्यांच्या सेवाच्या पहिला त्यांचे हृदय पाहिजे, त्याचे हृदय पाहिजे. परमेश्वराला पहिला ते पाहिजे, नंतर त्यांची सेवा पाहिजे. हे लीडर बरोबर होऊ शकतं, हे स्टाफ बरोबर होऊ शकतं, हे पास्टर सोबत होऊ शकतं की तुम्ही सेवा करून करून थकाल आणि तुम्ही त्या उत्तम भागाला करून द्याल. ते बघत आहे कुठलं, वचनाला ऐकण्याचे. एक सेवाचं काम आहे आणि एक वचन ऐकण्याचे काम आहे. मी माझ्या लोकांना, मी माझ्या स्टाफला कायम सांगत असतो, असं विचार करू नका जर तुम्ही सेवा करता तर स्वर्गात जाणार. विचार करू नका की तुम्ही चर्चमध्ये जर काम करता तर स्वर्गात जाणार. तेव्हाच जाणार जेव्हा विश्वास करणार, आणि विश्वास तेव्हाच येणार जेव्हा तुम्ही वचन ऐकताय. प्रेज द लॉर्ड. ते कोणते 2 रस्ते नाहीत, हे सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ये सच्चाई है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो डोंट लूज द साइट. तर आपले लक्ष तिथून हटू नका जे आवश्यक आहे. तर पहिलं पॉइंट आहे आवश्यक गोष्टींविषयी. तर पहिला पॉइंट आहे परमेश्वराचे वचन. परमेश्वराचे वचन. पुढचे वचन आहे मार्क याचा 8व्या अध्यायाचे 36वें वचन. मनुष्याने सर्व जग मिळवले व जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ. म्हणजेच तो इथे सांगत होता आपले तारण किती महत्वाचे आहे. तुमच्या तारणाला हलक्यात नाही घेऊ शकत.
कधी कधी काही लोक तारणाला खूप हलक्यात घेतात. तुम्हाला माहित आहे का स्वर्ग काय आहे, नरक काय आहे? डू यू नो इट? स्वर्ग खूप वाईट जागा आहे, तिकडे जाऊ नाही शकत. इच्छाच नाही होणार तिथे जायची. बोलू शकत जाऊन दे ना, इतकं संकट कोण उचलणार? त्यापेक्षा नरकात गेलेलं बरं. तुम्हाला माहितच नाही नरक काय आहे. कोण इतक्या जणांशी लढेल, त्यापेक्षा नरकात गेलं बरं. तुम्हाला माहितच नाही नरक काय. मग बोलतो तुम्ही सर्व जगाला प्राप्त, जे तुम्ही सर्व जगाला खुश केलं आणि नरकात गेले तर काय लाभ? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कम ऑन, हा येशू ख्रिस्ताचा सुवार्थ आहे. तर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या सुवार्थेसाठी मरायला तयार नाही, याचाच अर्थ तुम्ही येशू ख्रिस्ताच्या सुवार्थ कधी विश्वासच नाही केला. येशू ख्रिस्ताची सुवार्थ केवळ ह्याच नाही की हो आम्ही फक्त घर मागो, आम्ही रोटी मागो, आम्ही आमचे कपडे मागो, आम्ही नवरा मागो, बायको मागो, येशूच्या नावात आणि हे भेटलं आणि आम्ही खुश झालो. नाही. त्रास कोण उचलेल? येशू ख्रिस्ताच्या सुवार्थेसाठी संकट कोण उचलेल? संकट उचलले सुद्धा आपले काम आहे. ऐकताय? हालेलुया. तो उसका मनुष्य को क्या फायदा होगा कि अगर वो क्या करे? तो बोलला मनुष्य सर्व जग मिळवले व जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ होईल? हालेलुया. फिलिप्पियस पत्र याचा 2 अध्याय 12 वचन. म्हणून माझ्या प्रियांनो, जसे तुम्ही मी प्रत्यक्ष असतानाच नव्हे तर आता दूर असताना सुद्धा आज्ञा पाळता, तसे भीतीने कापर तुमचे तारण पूर्ण होण्यासाठी कार्य करीत राहा. इथे तो सांगत आहे की तारण किती महत्वाचे आहे. ह्या तारणाला तुम्ही हलक्यामध्ये नाही घेऊ शकत. ह्या तारणाला तुम्ही बिलकुल हलक्यामध्ये नाही घेऊ शकत. तुम्ही बोलाल हो आम्ही जगाला खुश करून आपल्या तारणाला हलक्यात घेऊ. नाही. तुम्ही स्वतः तुमच्या तारणाचे काम, शेजाऱ्याला बोला तुम्ही स्वतः तुमच्या तारणाचे काम, तुमचं तारण तुमच्या हातात आहे. आता जर तुम्ही येशू ख्रिस्ताविषयी ऐकले आहे, येशू ख्रिस्ताला ग्रहण केलं आहे, आता तुमचं तारण दुसऱ्याच्या हातात नाही, तुम्हाला स्वतःला स्वर्गात घेऊन जायला हे तुमच्या हातात आहे. तुमचे तारण स्वर्गात तुम्हाला घेऊन जाणे की हे तुमच्या हातात आहे. आता तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणे हे देवाची जबाबदारी नाही. तुम्हाला काय करायचं होतं त्यांनी पहिला तुम्हाला सांगितले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या जगाला वाचवण ही आपली जबाबदारी आहे. आपल्या जगात देवाची इच्छा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ऐकताय तुम्ही? ही आपली जबाबदारी आहे. जगाला असेच नाही सोडू शकत ना, आपण स्वतःला असे सोडू शकत ना. जगाला असे पुष्कळ आहे ज्यांना माहीतच नाही काय चाललं आहे, त्यांना काहीच कल्पना नाही. छळाचा या भ्रमाचा काहीच कल्पना नाही. ही कुणाची जबाबदारी आहे? माझी आणि तुमची, ज्यांनी परमेश्वराने ज्यांचे डोळे उघडले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचे आहे लुकाचे 11 अध्याय 21 ते 23 वचन. प्रार्थना सुद्धा बोलवतो, खूप महत्वाचे आहे. जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या सुरक्षेसाठी पूर्ण शस्त्र सामग्री बाळगतो आणि स्वतःचे रक्षण करतो, त्याची मालमत्ता सुरक्षित राहते. म्हणजेच आपल्या तारणाला वाचवायला, आपल्या घराण्याला वाचवायला, आपल्या देशाला वाचवायला, आपल्या जगाला वाचवायला ही आपली जबाबदारी आहे, ना की परमेश्वराची. देव वाचवेल असं बोलून आपण सोडू नाही शकत. आपल्या प्रार्थनेला थांबू नाही शकत की देव बघेल. आपण आपल्या घोषणांना बंद नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. सांगत आहे वचन, जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या सुरक्षेत पूर्ण शस्त्रक्रिया बाळगतो आणि स्वतःचे रक्षण करतो. म्हणजे रक्षा करणं कुणाचं काम आहे? बलवानचं. कमजोरच आहे जो आजूबाजूवाल्यांची मदत घेतो. बलवान काय करतो? आपले हत्यार, आपले शस्त्र सामग्री बांधून काय करतो? घराची रक्षण करतो. आणि बलवान कोण आहे? मी आणि तुम्ही. बोला मी बलवान आहे. मी बलवान आहे. मी विजयापेक्षा मोठा आहे. मी विजयापेक्षा मोठा आहे. जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या सुरक्षेसाठी पूर्ण शस्त्र सामग्री बाळगतो आणि स्वतःचे रक्षण करतो, तेव्हा त्याची मालमत्ता सुरक्षित राहते. मला आणि तुम्हाला काय करायला लागेल? रक्षण. आपण गोष्टींना असंच नाही सोडू शकत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पुढचे आहे आत्मिक बना. काय बना? आत्मिक बना. लूक याचा 11 अध्याय आपण वाचत आहे, 27 वचन. तुम्ही हे वाचता. तुम्हाला माहिती आहे एक स्त्री येशूकडे आली. तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्त आत्मिक होता. और एक महिला
ब्यूटीफुल. तुम्हाला माहिती आहे, येशू ख्रिस्त आत्मिक होता. जर तुम्ही येशूच्या जीवनाविषयी वाचता तर तुम्हाला समजेल हा की आत्मिक होता. लहान गोष्टी तुम्ही येशूच्या बघू शकता की तो लोकांचे लक्ष आत्मिक गोष्टींकडे घेऊन जात होता. ते जेव्हा सांगत होता, चमत्कार करत होता, तिकडे एक भीड जमा झाली. तर आपण बघू, असे घडले की तो या गोष्टी बोलला तेव्हा गर्दीतील तर ती स्त्री मोठ्याने ओरडून म्हणाली, धन्य ती गर्भाशय ज्याने तुझा भार वाहिला व धन्य ती स्तने जी तू चोखलीस. तर ती स्त्री काय बोलायचा प्रयत्न करत होती? भौतिक विषय ती बोलायचा प्रयत्न करत होती. ती स्त्री जे धन्य आहे ती ज्याने तुला जन्म दिला. तिचे लक्ष कुठे होते? भौतिकतावर, म्हणजे फिजिकल गोष्टींविषयी. ज्या महिलांनी त्याला मोठे केले, तिचं पालन पोषण केलं, ज्या महिलांनी, ती महिला काय आहे? धन्य आहे. 28वें वचन आपण वाचू. परंतु तो म्हणाला, जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य आहे. तो कुठं घेऊन गेला परत? जो देवाचे वचन ऐकतो पाळतो, आत्मिक गोष्टींविषयी. तो पहिला कुठे होता? मार्था आणि मरियमविषयी तो बोलत, धन्य ती नाही ज्याने मला जन्म दिला. जर मला जन्म देणाऱ्याच्या वचनाला ऐकत व करत नाही तर ती धन्य नाही. लॉर्ड, तो त्यांचे डोके कुठे घेऊन जात होता? आत्मिक गोष्टींविषयी. तो सांगत होता त्याच्या डोक्यात धन्य कोण आहे. त्याच्या डोक्यात भौतिकता धन्य नव्हती. ते लोक जे वचनाला ऐकतात आणि मानतात ते लोक धन्य, प्रमाणे धन्य ते आहेत. जर तुम्ही एकदा येशू ख्रिस्ताला ग्रहण केलं, चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही वचनाला ऐकणे आणि मान्य हे बंद नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. अजून एक उदाहरण, लुकाचा 8वा अध्याय 19वें वचन. तर येशू ख्रिस्त बोलत होता की त्याची आई आणि त्याचे भाव, अरे कुणाचे भाव? येशू ख्रिस्ताचे भाव. म्हणजे येशूला पण भाव होते, ठीक आहे, म्हणजे येशूला पण कुटुंब होतं. आपण वाचू. येशूची आई व त्याचे भाव त्याचकडे आले, पण गर्दीमुळे त्यांना त्याजवळ जाता येईना. विचार करू शकता तुम्ही, ख्रिस्ताचे स्वतःचे कुटुंब त्याशी भेटू नाही शकलं. का? कारण गर्दी खूप होती. पुढचे, म्हणून त्याला असे सांगण्यात आले की तुझी आई व तुझे भाऊ बाहेर उभे आहेत, त्यांना तुला भेटायचं आहे. वंडरफुल. येशू ख्रिस्ताला बोलले, तुझी आई तुझे भाऊ हे बाहेर उभे तुला भेटायला. पण त्याने त्यांना उत्तर दिले, जे देवाचे वचन ऐकतात व त्याप्रमाणे करतात तेच माझे आई व माझे भाऊ आहेत. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने सर्व परिभाषा बदलल्या. आई आणि भाऊची पण परिभाषा बदलून टाकली. लॉर्ड, लोक बोलतात पास्टाचे खूप टफ आहे. मी तर बोलतो तुम्ही नीट येशूला अजून भेटला पण नाही. का पास्टा असं तुम्ही बोलता? आम्ही बोलतो मी तर खूप हलक्या गोष्टी करतो. येशूला भेटून तर या. डेफिनेशन चेंज कर दी. तो बोलत होता माझे आई माझे भाव, त्याने अर्थच बदलून टाकला. तो बोलला तर हेच आहे जे माझे वचन ऐकतात आणि मान्य करतात. हे अशी माझे आहे. ते बाहेरचे त्यांना मी नाही ओळखत. माझे जर माझा भाऊ असते तर ते बाहेर नसते मला भेटण्यासाठी, ते इथे पुढे येऊन माझे वचन ऐकत असते. त्यांनी अर्थ बदलून टाकला आणि परिभाषा बदलून टाकली. तो बोलला माझे आई आणि भाऊ तेच आहे जे ऐकत आहे, जे इथे आहेत, जे ऐकत आहेत. समजलं का? त्यांना मानत नाही माझे आई आणि भाऊ. प्रेज द लॉर्ड. असं नाही बोल तुम्ही घरी जाऊन भांडणं करा, नाही. काय 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 बना? आत्मिक डोक्याचे. ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याकडे लक्ष देण्यात सुरुवात करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुढचं आहे माझ्याकडे शेवटचे, फाइट द फाइट गॉड गिव्स यू. फाइट द फाइट्स गॉड गिव्स यू. म्हणजे त्या लढाईला लढा जे परमेश्वराने तुम्हाला दिले आहेत. तुम्हाला माहिती आहे खूप ख्रिस्ती त्या लढाईला लढत आहे. परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही लढा. बहुत से मसीह ह्याच कारणामुळे त्यांनी खूप काही गमावले आहे. माहितीच नाही ही लढाई त्यांना लढायला देवाने दिली आहे. लोक खूप घाबरतात, माहित नाही काय काय गोष्टींविषयी ते घाबरत असतात. आणि हीच गोष्ट जे येशू ख्रिस्त बोलला की भिवू नका. हेच कारण आहे जे येशू ख्रिस्त तुम्हाला सांगेल तुम्ही कुठल्या स्थितीमध्ये आहे. पवित्रात्मा तुमच्याशी बोलला होता, पहिला शब्द तुम्ही कुठल्याही संकटात होता, पहिला शब्द पवित्रात्मा तुमच्याशी बोलला होता, भिवू नको. पहिला शब्द परमेश्वर 99% ह्याच शब्दाने बोलण्यास सुरुवात करतो.
99% अशा प्रकारे ह्याच बोलण्याने परमेश्वर सुरू करतो. जेव्हा परमेश्वर यहोशवाची बोलणे केले, परमेश्वर 99% टाइम इसी शब्द से बात शुरू कर 99%. तेव्हा तो बोलला भिवू नको, साहसी बन, अजून साहसी बन. परमेश्वराला माहित होतं की मनुष्याला कुठली गोष्ट अडू शकते. जे परमेश्वराने करायला बोलवले आहे ते होतं मनुष्याची भीती, परिस्थितीची भीती. 3-10 किती वेळा तरी मनुष्य त्यांचं बेस्ट तोडून टाकतात. त्यामुळे जे देवाने त्यांना दिले आहे ते लढा करायला घाबरतात. चला 6 याचा पहिला अध्याय, पहिले वचन. यहोशू वारला त्यानंतर इस्रायल लोकांनी परमेश्वराची प्रार्थना केली. ते म्हणाले, कनानी लोकांशी लढाई करण्यासाठी आमच्यापैकी कोणाच्या वंशाच्या लोकांना प्रथम लढाई करावं. इंटरेस्टिंग स्टोरी. समजलं ना की यहोशू वारला, अजून युद्ध बाकी होती. परमेश्वराची प्रार्थना करत त्या लोकांनी विचारले की कोण प्रथम चढाई करेल. परमेश्वर इस्रायल लोकांना म्हणाला, यहुदा वंश प्रथम जावे. परमेश्वर बोला ऐका, त्याला बोला ऐका, बोला ऐका, ऐका, बोला ऐका, ऐका. परमेश्वर इस्रायल लोकांना म्हणाला ऐका, यहुदाच्या वंशातील लोकांना प्रथम जावे. हा प्रदेश ताब्यात घेण्यात मी त्यांना मदत करेल. हा प्रदेश मी त्यांना ताब्यात दिला. कुणाच्या ताब्यात? यहुदाच्या ताब्यात. देवानी कुणाच्या ताब्यात दिला? ठीक आहे, हे वाचत होतो. 19व्या वचनाकडे गेलो. वाचू आपण 19वें वचन. तो यहां पर मेरे को दिमाग में था कि दूसरे वचन में परमेश्वर ने क्या किया, देश को किसके हाथों में दे दिया? यहूदा के हाथ. ब्यूटीफुल. 19वां वचन. या लढाईत परमेश्वर यहुदाच्या बाजूचा होता. ओ बॉय, परमेश्वर काय होता? यहुदाच्या बाजूने. यहुदाकडे काय होता? देश होता. परमेश्वर यहुदा बरोबर होता, यहुदाच्या बाजूने होता. इज इंटरेस्टिंग, इज हार्ट ब्रेकिंग स्क्रिप्चर. असे वचन ऐकून हृदय तुटते. या लढाईत परमेश्वर यहुदाच्या बाजू होता. त्याने डोंगराळ प्रदेशाच्या जमीन घेतली, पण खोड्यामधील जमीन घेण्यास ते असमर्थ ठरले, कारण तेथील लोकांकडे लोखंडी रथ होते. मग यहुदा काय करतोय? देव तुझ्या बाजूने आहेत. देवाने तुला देश दिला आहे. तुझ्याकडे हे निघत का नाही आहेत? माझ्या डोक्यात हा प्रश्न चालू होता. एवढं काय करतो तू? मला आठवण आहे दुसऱ्या वचनामध्ये परमेश्वर काय बोलला. देवाने त्याला देश दिला आणि इथे पण लिहिले आहे की परमेश्वर यहुदाच्या बाजूने होता. देवाने यहुदाला नाही सोडले. यहुदा हे असं कसं करू शकला तू? देव तुझ्या बरोबर होता. देवाने देश तुझ्या हातात दिला आणि तू कसं त्या लोकांना नाही काढू शकला? का फक्त त्यांच्याकडे लोखंडाचे रथ होते म्हणून? आपण वाचलं आहे बायबलमध्ये की समोर वाळूप्रमाणे लोक होते विरोधात, तरी परमेश्वराने त्यांना हरवले. हा माझा प्रश्न होता, कसं नाही काढू शकला? तर मी शोधले यहुदाचे चरित्र काय होते. मध्ये असे काय होते की यहुदा जर देवाबरोबर असून सुद्धा त्या लोकांना नाही काढू शकला. 3रे वचन वर जाऊ, तिथे सर्व कारण भेटेल. त्यापासून 3रा ठेवू. परमेश्वर लोकांना म्हणाला, यहुदाच्या वंशातील लोकांना प्रथम जावे. हा प्रदेश ताब्यात घेण्यास मी त्यांना मदत करेल. किती? 1 जाती की 2 जाती? 1. यहुदा बरोबर एक प्रॉब्लेम होता. आपण वाचू. यहुदा लोकांनी सिमोनाच्या वंशातील आपल्या बांधवांकडे मदतीची मागणी केली. ते म्हणाले, परमेश्वराने आपल्या सर्वांना जमीन हिस्सा द्यायचा अभिवचन दिले आहे. आमची जमीन ताब्यात घेण्यास तुम्ही आम्हाला मदत केली तर तुमची जमीन ताब्यात घ्यायला आम्ही तुम्हाला मदत घेऊ. इथे काय झाले? परमेश्वर यहुदा बरोबर होता, पण यहुदा काय झाले? यहुदा घाबरला. त्याने काय घेतले? त्याच्या भावांची मदत. भीती यहुदाच्या आत्मदृष्टीची मी एकटं नाही करू शकत, आणि हीच भीतीमुळे यहुदा ते नाही करू शकला जे परमेश्वराने त्याला करायला सांगितले होते. लॉर्ड हालेलुया. ऐकताय? भीती, ती भीती त्याच्या आतमध्ये राहिली होती. नाही की देव खरं बोलत आहे. वाटलं की तो एकटा पुरेसा नाही. वाटलंच नाही की तो एकटा पुरेसा आहे. ह्या त्या गोष्टी जर तुम्हाला बायबलमध्ये भेटेल, साष्टेच्या पुस्तकात
परमेश्वर त्यांना बोलला की मी तुम्हाला सर्व काही देईल, पण त्यांच्या आतमध्ये भीती होती. भीतीवर त्यांनी विजय नाही मिळवला. परमेश्वर जे लढा तुम्हाला लढायला देतो ते लढा तुम्हाला द्यावा लागेल. ती कुठली पण लढाई असेल, शेजाऱ्याबरोबर लढाई असेल, घरावर लढाई असेल, सोसायटी बरोबर लढाई असेल, कसा विषय पण तुम्हाला लढा असेल तो लढा लढावा लागेल. बरोबर कोण होता? परमेश्वर. पण यहूदा ते पूर्ण काम नाही करू शकला कारण तो घाबरला. त्याने तो लढा एकटा नाही लढला. नाही वाटले की तो लढून एकटा जिंकू शकतो. Praise the Lord. Hallelujah. चला आपण पुढचं वचन वाचू. शास्त्र्याचा 4 अध्याय 5 ते 9 वचन. मी तुम्हाला 4-5 उदाहरण देतो. ते परत एकदा ती स्टोरी आहे. ते दासवत मध्ये गेले होते. परत एकदा ते ओरडत होते की आमची काय करा, सहायता करा. 4 वचन. तेव्हा दबोरा नावाची एक संदेश स्त्री होती. ती लिपिदो नावाच्या माणसाची पत्नी होती. ती इस्रायल लोकांची न्यायाधीश होती. 5. एक दिवशी ती खजुरीच्या झाडाखाली बसलेली असताना सिसराबद्दल विचार विनिमय करण्यासाठी इस्रायल लोक तिच्याकडे आले. इफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामा व बेथल यांच्यामध्ये हे खजुरीचे झाड होते. 6. की तिने बाराक नावाच्या माणसाला बोलवणे पाठवले. बाराक हा अबिन वामचा मुलगा होता. तो नफ्तालीच्या भागातील गदेस या नगरात राहत असे. दबोरा त्याला म्हणाली, इस्रायल लोकांच्या परमेश्वराची तुला आज्ञा आहे की नफ्ताली आणि जुबलून यांच्या वंशातील 10,000 पुरुषांना गोळा कर, त्यांना घेऊन ताबोर डोंगराकडे जा. ओके. मी सेनापती सिसरा याला रथ आणि सैन्य यासह किशोर नदीकडे तुझ्या दिशेने यायला लावीन. तेथे सिसराचा पराभव करायला मी तुला मदत करेन. ओके. तर तुम्ही बघू शकता जर परमेश्वर यहूदाला बोलला की मी हा देश तुमच्या हातात दिला आहे, तसेच परमेश्वराने इथे कुणाला निवडले होते? बाराकला. बघताय ना तुम्ही तिथे भविष्यवक्ता होती आणि परमेश्वर बोलला बाराक तुला काम करायचं आहे. बाराकने चुकी केली. 8 वचन. त्यावर बाराक दबोराला म्हणाला, तू ही माझ्याबरोबर येणार असलीस तर मी हे करीन, तू नसली तर मात्र करणार नाही. सेम चूक. 9 वचन. दबोरा म्हणाली, अर्थातच मी येणार आहेच, पण तुझ्या अशा वृत्तीमुळे सिसराचा पराभव होईल, त्या तुझी प्रतिष्ठा राहणार नाही. परमेश्वर एका स्त्रीच्या हातून सिसराचा पराभव करणार आहे. आणि दबोरा बाराक बरोबर केदेस नगरात गेली. कारण लढाई कुणाची होती? बाराकची, दबोराची नाही. म्हणजे लढा परमेश्वर तुम्हाला लढायला देतो, त्यापासून तुम्ही पळू नाही शकत. देवाला माहिती आहे तुम्ही कोण आहात आणि त्याला माहिती आहे तुम्हाला काय बनवायचे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. ऐकताय तुम्ही? So he has to take you through. त्या तुम्हाला एका प्रोसेस मधून घेऊन जावं लागेल. ऐकताय तुम्ही? प्रक्रियामधनं तुम्हाला घेऊन जावं लागेल, कारण तुम्हाला तो मनुष्य बनवेल, तो बनवण्यास त्यांनी योजना केली आहे. खूप साऱ्या लोकांना हे माहिती आहे की देव वाचवतो, पण खूप कमी लोकांना माहिती आहे देव पण देतो. लहान मुलांना माहिती आहे की देव वाचवतो, पण आमच्यासारख्या लोकांना माहिती आहे परमेश्वर लढाईमध्ये पाठवतो, मध्ये पाठवतो. सर्व लोक माहिती आहे देव वाचवतो. हा प्रभू त्यांच्याद्वारे वाचवतो ज्यांना तो लढाईत पाठवतो. लढा देण्यात आली नसते तर मी इथे उभा असतो का? देवाने मला वर्ष लढाई करणे शिकवले नसते तर तुम्हाला वाटतं मी इथे उभा असतो? जर संपूर्ण देशात कर्फ्यू लागला, आम्ही इथे उभे आहेत. प्रेज द लॉर्ड. काहीतरी मला माहिती आहे ना मला यहूदा बनायचा ना बाराक. प्रेज द लॉर्ड. माझी लढाई आहे, मी लढायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी घरी नाही बसू शकत की प्रभू दुसरा येईल आणि माझी लढाई लढेल. नाही, लढायला तयार आहे एकटाच. मी तुम्हाला नाही बोलले येऊन माझी सहायता करा, तुमच्या डोक्यावर लागेल. प्रेज द लॉर्ड. आपले मुकुट पाहिजे, ठीक आहे? आपले मुकुट तुमच्या हातात का देऊ? नाही, मी बाराक नाही आहे. नाही, मी बाराक नाही आहे. माझी लढाई लढायला येते. You got to fight. You got to fight. लढाईचा अर्थ हे भाला तलवार नाही. लढाईचा अर्थ आहे की सत्यावर उभे राहा, त्यावर उभे राहा.
आणि जर तुम्ही विचार करा की तुम्ही उभे नाही राहू शकत आणि दुसरा कोणी उभा राहील, हे होणार नाही. तुमची लढाई आहे आणि तुम्हाला लढावं लागेल. प्रेज द लॉर्ड. उचला आपले हात आणि करांनी भाषेत राहता. रिशात्रो लुरुंद्राश्य केले बो शांद्रो लो कौंद्रष्टेले बौंद्रला हाकेरे बौशर आंध्र बला रोशा केटेरे बौशातीला आंध्रोष्टला बौंद्रला कीत्र बौशर हांद्रा बला बा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही पहिल्यांदा आला तर तुम्ही उभा राहू शकता. आम्ही तुमचे स्वागत करणार आहे. ही योग्य वेळ आहे, चांगली वेळ आहे की तुम्ही येशू ख्रिस्ताला ग्रहण करा. प्रार्थना जे तुम्हाला माझ्यानंतर बोलायचे आहे, आपल्या हृदयापासून माना आणि आपल्या तोंडाने बोला. ती बोलू शका. हे प्रिय पित्या, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये जीवित परमेश्वराच्या जीवित पुत्रामध्ये. परमेश्वर धन्यवाद, धन्यवाद. मी विश्वास करतो की तो क्रॉसवर मेला आणि देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले. तो सर्वदा जीवित आहे. आज येशूला बोलवतो जीवनामध्ये माझा प्रभू होण्यासाठी, माझा स्वामी होण्यासाठी. धन्यवाद प्रिय प्रभू, धन्यवाद, धन्यवाद. या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताचं नाव मागतो. आमेन. बसू शकता तुम्ही. थैंक यू वेरी मच. फिर से एक बार जोर से ताली बजा सकते हैं उनके लिए. आपली भेट, आपला दसमांश, आपला पार्टनरशिप देण्याचा डिटेल स्क्रीनवर आहेत आणि आपण आपल्या कॉलचं स्वागत करू. थँक्यू. गॉड ब्लेस यू. किती महान आहे प्रभू, किती महान त्याचे नाव. तू शक्तिमान, कधी नाही बदलला. त्याने पाणी दुभागले लाल समुद्राचे. तू म्हणतो मी घेऊन जाईन, केवळ करा विश्वास. किती महान आहे प्रभू, किती महान त्याचे नाव. तू शक्तिमान, कधी नाही बदलला. त्याने पाणी दुभागले लाल समुद्राचे. तू म्हणतो मी घेऊन जाईन, केवळ करा विश्वास. किती महान आहे प्रभू, किती महान त्याचे नाव. तू शक्तिमान, कधी नाही बदलला. त्याने पाणी दुभागले लाल समुद्राचे. तू म्हणतो मी घेऊन जाईन, केवळ करा विश्वास. तू म्हणतो मी घेऊन जाईन, केवळ करा विश्वास. तू म्हणतो मी घेऊन जाईन, केवळ करा विश्वास. आपण प्रार्थना करू आपल्या भेटीसाठी. परमेश्वर या भेटीला आणण्याचा संधी दिल्याबद्दल हे तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आहे. आम्ही दिले आहे वाढलेल्या पिकाला आम्ही ग्रहण करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. त्या विरोधात बनलेलं कुठलंच हत्यार यशस्वी नाही होऊ शकत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. तर प्रभू, आम्ही या भेटीवर तुझ्या आशीर्वादाचे आव्हान बोलतो, बढोतरी बोलतो त्याच्या नावामध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. इम्पॉर्टन्स मध्ये लक्ष द्या. आपला एप्रिल महिना आहे आत्मे जिंकण्याचा. ग्लोरे. प्रेज द लॉर्ड. पहिल्यापेक्षा खूप जास्त आत्मे जिंकणार वास्तविक संग्रह आहे आपल्याकडे. घ्या आणि जाऊन वाटा. लॉकडाऊनमुळे घाबरू नका. काहीच नाही करू शकत. त्यांच्याकडे काहीच सामत नाही. सामत कुणाकडे आहे? आपल्याकडे आहे. प्रेज द लॉर्ड. आणि 11 जूनला आहे आपलं म्युझिक आणि आर्ट्स फेस्टिवल. महत्वाचं आहे. ह्याची सर्व माहिती तुम्हाला लवकरच भेटेल. नंतर आपण वास्तविकता संग्रहाचे 10 लाख पुस्तकं वाटत आहोत 30 मे पर्यंत. असं तुम्ही त्याची तयारी करत आहात. सेल सिस्टममध्ये पार्टिसिपेशन करा. ते खूप गरजेचे आहे. आता ह्या वेळ तर खूपच गरजेचे आहे. बोलतात लॉकडाऊन आहे, इतके सर्व लोक नाही भेटू शकत. तर सेल सिस्टम ह्यावेळी खूप गरजेचे आहे. सेंटर घेण्याचं हे तर खूपच महत्त्वाचं आहे. तुम्ही बाहेरून वाचू शकता.
जेव्हा जेव्हा सताव झाला तर ते घरी चर्चेस घेत होते. सेंटर गरजेचे आहे, कारण आहे की आपल्याला सेंटरला अजून मजबूत बनवायचं आहे आणि सेंटर्सला पण अजून मजबूत बनवायचे आहे. की काही पण होऊन दे, चर्च काय होईल, वेगाने पुढे वाढत राहील. मी माझी लढाई लढायला तयार आहे, पण मी तुमचा सेल नाही चालू शकत. हा, पण इतकी ताकद आहे, मी इथे उभे राहून प्रचार करू शकतो. जगातील कुठलीच ताकद मला थांबू नाही शकत. हीच माझी लढाई आहे, बाकी लढाई तुमची आहे. आपल्या सेलला योग्य प्रकारे चालवा, आपल्या सेंटरला चांगल्या प्रकारे चालवा, जाऊन आत्मे जिंका. प्रेज द लॉर्ड. तर आपण उभे राहू, देवाचा धन्यवाद देऊ या दयेसाठी. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हांबरोबर सर्वदा असो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा सदा आमच्या जीवनात निवास करेल. आम्ही सर्वदा परमेश्वराच्या घरात निवास करेल. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. आनंद साजरा करा. वचन काय करतं? काम करतं. थँक्यू. गॉड ब्लेस यू. हेलो एवरीबॉडी एंड आप सबका स्वागत है. क्राइस्ट एम्बेसी प्रेजेंट कर रहा है अब तक का सबसे बड़ा क्रिश्चियन कल्चरल फेस्टिवल, दैट इज म्यूजिक एंड आर्ट्स फेस्टिवल. इसमें आप कर सकते हैं डांसिंग, ड्रामा, रैपिंग, सिंगिंग and many more. बाइबल कहती है भजन संहिता 150 अध्याय और उसके 4 वचन में, जब बजाते और नाचते हुए उसकी स्तुति करो, तार वाले बाजे और बांसुरी बजाते हुए उसकी स्तुति करो. हालेलुया. हम उस महान परमेश्वर की स्तुति करने वाले नाचते हुए, गाते हुए और एक्स्ट्राऑर्डिनरी टैलेंट के साथ जो सिर्फ आपके पास है. हालेलुया. ये होने वाला है 11 और 12 जून को. आप जहाँ कहीं भी भारत में आप इसमें पार्टिसिपेट कर सकते हैं, आप इसमें जुड़ सकते हैं. आज इसे अपने वीडियोस को सेंड करना आप स्टार्ट कर सकते हैं. आपके स्क्रीन पर लिंक अवेलेबल है जहाँ पर आप अपने आप को रजिस्टर कर सकते हैं और जानकारी को प्राप्त कर सकते हैं. तो आज से ही आप अपनी तैयारियां शुरू कर सकते हैं और हम मिलेंगे 11 और 12 जून को. तब तक के लिए बाय बाय. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.